भद्रावतीत 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटनेच्या माध्यमातून अनोखे उपक्रम राबवण्यात आले असून हेल्पिंग हँड सोसायटी यांच्या वतीने एक वही एक पेन गरजवंत विद्यार्थ्यांना देण्यात आले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती भद्रावतीच्या वतीने व ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर राबवून बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले। शिबिरात 250 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली। या शिबिरात 250 शुगर टेस्ट तसेच आयुष्मान मेडिकल कार्ड काढून देण्यात आले। यावेळेस आम्रपाली बुद्धविहार, अशोका बुद्धविहार, तथागत बुद्धविहार यांच्याकडून शांततापूर्ण कॅन्डल मार्च काढून बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दिनांक 6 डिसेंबर 2024 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज इथे सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका एकत्र येत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता सकाळला 7 वाजेपासून तर सायंकाळी 9 वाजेपर्यंत भद्रावती येथील जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती भद्रावतीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याच्या हेतूने आज इथे मोफत आरोग्य शिबिर यांचे आयोजन करण्यात आले आहे। त्या आरोग्य शिबिरामध्ये बीपी, शुगर, ECG आपल्या जनतेचं आरोग्य चांगलं राहावं या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती हे सदैव कार्य करत असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीसुद्धा साजरी करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे होत असते। सकाळला 7 वाजेपासून तर सायंकाळी 9 वाजेपर्यंत विविध सामाजिक संघटना तथा राजकीय पक्ष इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना व त्यांना विनम्र अभिवादन करत असते। या हेतूने हा कार्यक्रम 6 डिसेंबरला सकाळला 7 वाजेपासून तर सायंकाळी 9-10 वाजेपर्यंत हा सतत भद्रावतीमध्ये सारखा कार्यक्रम चालू असतो। त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे आज इथे सकाळला 9 ते दुपारी 1 पर्यंत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिरामध्ये जनतेची BP, शुगर व ECG काढण्यात येत आहे तथा त्यांना कसलाही मोठ्या प्रमाणात जर आजार असेल तर त्यांना दवाखान्यात नेऊन भरती करण्यात सुद्धा काम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे होत असते। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे युवा कार्यकर्ते व जे बुजुर्ग कार्यकर्ते यांचं सर्वांचं या समितीला सदैव सहकार्य असते आणि भद्रावतीमध्ये या समितीतर्फे मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम घेतले जातात। आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब उत्सव समितीच्या माध्यमातून आज हेल्थ कॅम्प इथे ऑर्गनाईज केलं आहे। ग्रामीण रुग्णालय भद्रावतीच्या माध्यमातून NCD टीमचे आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे। तशाच प्रकारे MS डॉक्टर मनीष सिंग यांच्या माध्यमातून ते टीम इथे पाचारण झाली आहे आणि येथे आपण BP, शुगर आणि ECG या 3 गोष्टीचे चेकअप करून त्यांचे स्क्रीनिंग करून सामान्य इथून रुग्णांना सामान्य रुग्णालयात तिथे औषधोपचारासाठी त्यांना इथून पाचारण तिथे पाठवण्यात येतं। जय भीम। भद्रावती इथून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यामार्फत आम्हाला लेटर देण्यात आलं आणि आम्हाला सांगितण्यात आलं की BP, शुगर आणि ECG चेक करायची आहे तर आम्हाला तुमची एक टीम हवी आहे। एक सामाजिक काम म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य करा यासाठी म्हणून आम्हाला एक विनंती केली होती, एक लेटर दिलं होतं। त्यामुळे आमची टीम घेऊन आम्ही NCD डिपार्टमेंट शेंडे मॅडम आणि फुलझेले मॅडम आम्ही पूर्ण NCDची टीम घेऊन BP, शुगर आणि आमचे नर्स स्टाफ हे सगळे आम्ही इथं सेवा देण्यासाठी म्हणून आले। सर्वांना आज डॉक्टर बाबासाहेब उत्सव समिती यांच्या वतीने 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त BP, शुगर तसेच ECG या तपासणीचा आरोग्य कॅम्प इथे ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे। त्याकरिता भरपूर उपासिकांची आम्हाला मदत झालेली आहे। तसेच गव्हर्नमेंट हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय भद्रावती यांच्या वतीने सुद्धा NCD अंतर्गत आम्हाला कर्मचारी
कॅम्पसाठी आम्हाला भरपूर मदत झालेली आहे. समाजातील जेवढेही BP शुगर आणि BP शुगरचे जे रुग्ण आढळले होते त्यांची आम्ही इथे स्क्रीनिंग करून त्यांना पुढल्या तपासणीकरिता किंवा पुढल्या उपचाराकरिता रुग्णालयात पाठवलेले आहे. एवढे बोलू. आज दिनांक 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस. यानिमित्त हेल्पिंग हँड्स कडून आम्ही एक बुक एक पेन उपक्रम राबवत आहोत. याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपण या दिवसानिमित्त कुठेतरी आपला एक योगदान म्हणून महापरिनिर्वाणच्या दिनानिमित्त एक योगदान म्हणून आपण एक बुक एक पेन प्रत्येक गरीब मुलापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्या मुलाचं शिक्षण हे आपल्या माध्यमातून या दिवसाच्या माध्यमातून कुठेतरी झालं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी आधी म्हटलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जेव्हा मुलांना एक बुक आणि एक पेन मिळेल त्यावेळेस ते मुलं शिकायला लागतील आणि हे गोरगरिबांची मुलं शिकून कुठेतरी मोठ्या पदावर काहीतरी चांगलं कार्य करेल. यासाठी आम्ही हा एक बुक आणि एक पेन याचा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमामध्ये भद्रावतीचे जे रहिवासी आहेत ते आम्हाला एक बुक एक पेन देऊन सहकार्य करत आहेत आणि या माध्यमातून आम्ही आपल्या ज्या भद्रावती शहरामध्ये जे गरीब मुलं आहेत त्यापर्यंत पोहोचून त्यांचं कुठेतरी भविष्य चांगलं करण्याचा आम्ही हेल्पिंग हँडच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. सर्व भद्रावतीवासियांचे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी धन्यवाद करते आणि जय.